आपल्या सोबत आहेत एपीएमसी भाजी मार्केटला पाठिंबा देणारे काही शेतकरी। त्या शेतकऱ्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत की एपीएमसी मध्येच का त्यांना भाजी मार्केट हवाय, का एपीएमसी तुम्हाला भाजी मार्केट हवाय। एपीएमसी हे आधीपासून सुरू असल्या कारणाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा भरणा जास्त आहे आणि मला असं वाटतंय की शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यासारखं एपीएमसी भाजी मार्केट आहे। कारण हे आता झालेलं जय किसान भाजी मार्केट हे बेकायदेशीर आहे। कारण त्या ठिकाणी जे जय किसान भाजी मार्केट म्हणून ठेवलेलं आहे ते नाव सर्रास चुकीचं आहे का ते त्या भाजी मार्केटचं नाव जय दलाल भाजी मार्केट ठेवलं पाहिजे। कारण त्या ठिकाणी अशी शेतकऱ्यांची लूट होते की सांगता सोय नाही। मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी वास्तविक पाहता जय किसान भाजी मार्केट म्हणजे शेतकऱ्यांना भाजी विकायला दिली पाहिजे, आधी त्याचा हे असतंय, त्यानंतर त्याला जास्त काम नसेल तर तो दलालाकडे देऊ शकतोय। पण आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी भाजी विकायला गेल्यानंतर तिथले जे गार्ड असतात त्या गार्डाने आम्हाला अक्षरशः मला हाकलून घातलं, तुम्ही इथं थांबू नका दुकानात जावं म्हणून सांगितले। या दृष्टिकोनातून प्रत्येकानं विचार करायला पाहिजे। हे जय किसान हे एपीएमसी भाजी मार्केट आहे नाही, याच्यामध्ये कोणी कुठेही भाजी विकू शकतो, पण इथं असं तसं नाही आहे। तिथं हे दलालांच्या आधिपत्याखाली आलेले आहे आणि ते बेकायदेशीर आहे। तेव्हा ते बेकायदेशीर भाजी मार्केट तात्काळ बंद करून हे जुनं असलेलं एपीएमसी भाजी मार्केट चालू करून सर्व शेतकऱ्यांना सुखाने जगू द्यावं, एवढीच आमची कर्नाटक सरकारकडे आणि या संबंधित अधिकाऱ्यांना आणि मंत्री महोदयांना विनंती आहे। तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला पण एपीएमसीच चालू राहावं असं आमचं पण मत आहे। परवा दिवशी जय किसानच्या सपोर्ट मध्ये मोर्चा झाला, आज एपीएमसीच्या सपोर्ट मध्ये होतोय, तर याकडे शेतकऱ्यांची हेळसांड होत नाही काय? शेतकरी कुणाच्या बाजूने आहेत? शेतकऱ्यांची खरोखर पाहता शेतकऱ्यांची याच्यामध्ये मोठी हेळसांड होत आहे। कारण मला तर वाटतंय याच्यामध्ये काहीतरी काळबेरा आहे। कारण यासाठी शेतकऱ्याने आता शहाणं झालं पाहिजे की मी ज्या ठिकाणी ज्यांना मी पाठिंबा द्यालोय तो पाठिंबा खरोखर आहे का आणि खरोखर इथं शेतकऱ्यांचं हित आहे का, खरोखर शेतकऱ्यांचं हित आहे का हे जाणून घेऊनच प्रत्येकानं आपण विचार केला पाहिजे। आणि शेतकऱ्यांनी सुद्धा त्याने बरोबर आहे, त्याने हायवेला लागून भाजी मार्केट आहे ते बरोबर आहे, पण ते भाजी मार्केट कायदेशीर झालंय का याचा कधीतरी विचार केला पाहिजे। जय किसान भाजी मार्केट मध्ये व्यापाऱ्यांची संख्या अधिक आहे, त्या तुलनेत एपीएमसी मध्ये कमी आहे। हे बघा, एपीएमसीचे व्यापारीच या जय किसान भाजी मार्केट मध्ये आलेले आहेत। मी सगळं सांगतो पाहिजे तर सगळे एपीएमसीचे भाजी मार्केटचे व्यापारीच इथं जय किसान मध्ये आलेले आहेत आणि त्याने आता ज्या ठिकाणी पहिला जे होतं भाजी मार्केट तिथं आपला व्यापार करावा। आम्हाला कोणाची ना नाही आहे आणि एवढंच सांगू शकतो की प्रत्येक शेतकऱ्याला तिथं आपला स्वतःचा भाजीपाला विकण्याची मुभा असली पाहिजे आणि तेही कमी कमिशन मध्ये। कारण भाजी मार्केट असली चालत नाही, दोन्ही भाजी मार्केट सुरू असली तर चालतंय, पण कसं असतंय ज्या ठिकाणी पहिल्यापासून जे होतं आणि हे बघा शेतकऱ्यांचा जास्त जिथं फायदा होईल तिथं आपण आपला माल विकला पाहिजे। पण अनेक भाजी दलाल काय करतात, आता मी उदाहरण देतो, या झाडशापूरची जी गाजर होती ती गाजरसाठी आम्ही सुद्धा आंदोलन केलेलं आहे त्या ठिकाणी। तर ते जास्त जर भाव वाढला तर यांनी परराज्यातून गाजर मागवतात आणि इथला भाव पाडवतात। यासाठी म्हणून शेतकऱ्यांना जर या स्थानिक शेतकऱ्यांना तसेच परिसरातील बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जर न्याय द्यायचा असेल तर इथल्या भाजी मार्केटच्या दलालांनी सुद्धा शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे। आणि भाजीवाल्या काय सांगतात, तो आम्हाला एपीएमसी भाजी मार्केट दूर होते म्हणून, याच्या आधी काय करत नव्हता, याच्या आधी काय एपीएमसी भाजी मार्केट जय किसान भाजी मार्केट होतं काय? पण प्रत्येकाने विचार केला पाहिजे। आणि एक सांगतो तुम्हाला, आता आमची बघा 100 जोड्या जर आम्ही घेऊन गेलो तर त्याच्यावर 108 जोड्या आम्हाला द्यायला पाहिजे। 5 रुपये जर जोडी झाली म्हणून समजा 500 रुपये झाले आणि वर 8 पेंड्यांचे म्हणजे 5 × 40 म्हणजे 540 रुपये, त्याच्यातलं आम्हाला किती कमिशन मिळणार? हे 100ला 8 रुपये घेणार आणि वराने त्या 8 रुपयाने ते 4 पेंड्याचे कट करणार। या दृष्टिकोनातून प्रत्येकाला विचार करून शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल हाच एपीएमसी भाजी मार्केटने ठरावं अशी आमची विनंती आहे। तर हे होते या आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी, ज्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा फायदा होईल त्या ठिकाणीच होलसेल भाजी मार्केट सुरू करावं अशी यांची तरी मागणी आहे। जय किसानच्या भाजी मार्केट व्यापाऱ्यांचा मोर्चा होता, शक्ती प्रदर्शन होतं। आज एपीएमसीच्या समर्थनात शक्ती प्रदर्शन होत आहे। आता त्यांचा मोर्चा सुरू झालेला आहे, नुकताच मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला आहे। आता पुढे काय होत आहे ते पाहूया।